नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आपण सुंदर अशी पफ स्लीव डिझाइन आपण पाहणार आहोत। त्यासाठी हे बघा, ब्लाऊजचे आपले कापड आपण वेगळे केलेले आहे आणि हे आहे आपले ब्लाऊज अस्तर आहे। तर हे बघा, आपण कापड सरळ करण्यासाठी खाली एक रेषा आखून घेतलेली आहे। तिथून आपल्याला बाही जेवढी घ्यायची आहे ती घ्यायची। तर आपल्याला बाही घ्यायची आहे 9 इंच, त्यात 1 इंच आपण ॲड केलेला आहे। तर 10 इंच आपण 10 इंचावर एक टिक मार्क करून घेतलेला आहे। आता त्याला आपण रेष ओढून घ्यायची आहे। तर आता बाहीची आपण रुंदी आखायची आहे, जेवढे आपण ज्या साईजची बाही करणार आहोत त्यासाठी। आणि हे बघा, आतल्या बाजूला आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत। आता तिथून खाली हे बघा, आपण 3.5 वर एक 3.5 वर एक टिक घेतलेली आहे। आणि आपली नॉर्मल बाहीला जो आपण आकार देतो तो आकार आपण देऊन घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता आपल्या दंडघेर घ्यायचा आहे आपण, आपल्याला जो आपला दंडघेर आहे तो। आणि हे बघा, जास्तीचे कापड आपले ते सरळ कट करून घ्यायचं आहे। आता वरच्या बाजूला आपण आपल्याला पफ स्लीव करायची आहे, त्याच्यामुळे 3.5 इंच आपण घेतलेला आहे। तिथे एक रेष आखून घ्यायची आहे आणि आपण जी स्लीवला आपण आखलेला आहे तिथून हे बघा 3 इंचवर एक टिक केलेली आहे। आणि आपण अशा प्रकारे आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, हे बघा। आणि आतल्या बाजूने एक आपण बाहीला, हे बघा, आतल्या बाजूने एक बाहीला आपण आकार ड्रॉ करून घेतलेला आहे, 1/2 इंच ठेवून। आता आपण बाही कट करून घ्यायची। अगोदर आपण बाहेरचा भाग कट करून घ्यायचा आहे, बाहेरचा आकार, हे बघा। आणि जो आपण नॉर्मल बाही होती तिथं कट करून घ्यायचं आहे। आणि आपण हे बघा, जे आतल्या बाजूला आपण खड्ड्याची बाजू येणार आहे ते कट करून घेतलेले आहे, हे बघा, अशा प्रकारे। आता काय करायचं, आपण ब्लाऊजचं आपलं कापड त्याच्यावर बाही ठेवून ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित अशी आपण बाही कट करून घेणार आहोत। हे बघा, तर मैत्रिणी, आपले खड्ड्याची बाजू आपल्याला समजायची नाही म्हणून आपण दोन्ही खड्ड्याच्या ज्या बाजू पुढच्या बाजूला येणार आहेत त्याला आपण हे बघा अशा प्रकारे टिक मार्क करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला कळावे की ही बाजू आपण पुढच्या बाजूला समोरच्या बाजूला लावणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे 1/2 इंच खालच्या बाजूला सोडून आपण शिलाई घालून घ्यायची आहे, हे बघा। नंतर अस्तरवर आपण दाबटीप घालून घेणार आहोत, हे बघा। आता काय करायचं, ते व्यवस्थित करून पलटी करून एक 5 नंबरची टिप आपण हे बघा शिलाई घालून घेणार आहोत, 5 नंबरची। कारण की आपल्याला परत ही ब्लाऊज बाहीची शिलाई झाल्यानंतर ही टिप आपल्याला उसवून काढायची आहे। फिनिशिंगसाठी आपण ही टिप मारून घेतलेली आहे। आता चारी बाजूने हे बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे। त्या ब्लाऊजच्या कापडाला आपण अस्तर जोडून घेणार आहोत, हे बघा। तर मैत्रिणींनो, अशा खूप छान छान नवीन व्हिडिओ आपण करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। हे बघा, आपलं जास्तीचं कापड आहे ब्लाऊज पीसचं, ते अस्तर बरोबर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। आणि आपल्या आपण जो टिक केलेल्या होते अगोदर तिथं आपलं व्यवस्थित असं दोन्ही बाजूला हे बघा कट करून घेतलेलं आहे आपण। तर आता त्या कटपासून हे बघा अशा प्रकारे प्लेटा घ्यायच्या, हे बघा, अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत। हे बघा, व्यवस्थित अशा आपण जो टिक केलेले आहे त्या टिकपर्यंत हे बघा अशा प्रकारे त्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, प्लेटा काढून घ्यायच्या आहेत आपण। आता काय करायचं, आपण जो ब्लाऊज जोडलेला आहे हे बघा
त्याला बघायचं, असं जोडून बघायचं की आपली बाही पुरते का नाही। हे बघा अशा प्रकारे। तर आपली बाही कमी पडत आहे, त्यामुळे काय करायचं हे बघा। तर त्यासाठी आपण दोन्ही बाजूची एक एक जी आपण घेतलेली प्लेट होती ती काढून घेणार आहोत। हे बघा दोन्ही बाजूची एक एक प्लेट आपण काढून घेतलेली आहे। आता बघा नंतर ना बघायचं की आपण आपली बाही जर जास्त होत असली तर आणखी एक प्लेट घ्यायची, पण आपली बाही बरोबर बसलेली आहे। आता हे बघा अशा प्रकारे आपल्या खड्ड्याच्या बाजूलाच आपण पुढच्या बाजूला खड्ड्याची बाजू आपली येऊ द्यायची आहे आणि पाठीमागच्या बाजूला चढायची बाजू। हे बघा अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित अशी आपण बाही बसवून घ्यायची आहे। आता बाहीला डबल शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे बाहीला आपण डबल शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा आता फिटिंग करून घेतलेली आहे आपण ब्लाऊजची। हे बघा किती सुंदर आपली पफ स्लीव तयार झालेली आहे। तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। हे बघा आपली सुंदर अशी आपण पफ स्लीव केलेली आहे। धन्यवाद।